नाही नको. बसा ना. किती वर्ष करतो मला माझी? नाही तसं नाही. मग बसा ना. नाही मला सवय उभं राहायची. पाय दुखतील ना तुमचे. बसा ना बसा. बसा ना. अशी जवळ आहे ना. जवळ आहे ना. जवळ आहे ना. आणखी थोडं. आणखी थोडं. पैसा चालीस कुठं? बस बस. तुझं नाव काय? तुझं नाव काय? कल्पना. खोटं खोटं सांगते तू. तुझं नाव कल्पना नाही. तू कल्पना नाही. मी खरं सांगते माझं नाव कल्पनाच आहे. नाही खोटं सांगतेस तू. तुझं नाव कल्पना आहे. नाही मी खरंच एकदा सांगितलं माझं नाव. खोटं सांगितलं तू. खोटं सांगितलं. हे बेबी आतमध्ये खायचं नाही हो ताई. काय खाता हो मामा? 5 वर्षानं भेट झाली असती तर ओळखतो तुला. हो खाताय तुम्ही बाहेर आणा ते मामा. ते बाहेर आणा. कुठे होतीस तू? तुझ्यासाठी कित्येक रात्री मी जागून काढल्या. तुझी वाट पाहत एकदा समुद्र किनारी बसून राहत असे वेळासारखा. चंद्राला विचारत असे माझी निर्मला किती. समुद्राला विचारण्याची माझी निर्मला कुठे आहे? पण कोणी कोणी उत्तर देत नसे. बोल कल्पना. तू निर्मला नाहीस ना? माझी कल्पना आहे. काढू नको निर्मला. आपलं 5 वर्षांनी मिळवलं ते मोडतं रडते ना. किंवा आपली पुन्हा टाकत होईल याची तुला भीती वाटते ना. पण मी आता तू काही काळजी करू नकोस. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतो. मी कल्पना आहे. निर्मला का देतेस मला? इतकं वर्ष देण्याचे पूर्ण नाही केलं. हो तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते मी कल्पना आहे. तू निर्मला नाही. निर्मला नाही. आता पुढे मिळतो. तूच माझी निर्मला आहे. तूच माझी निर्मला आहे. तूच माझी निर्मला आहे. तूच माझी निर्मला आहे. माझी निर्मला. माझी निर्मला. माझी निर्मला. जिना आपल्या प्रेमाने मला वेळ लावली. तिची माझा प्रतीक्षा मी डोळ्यात प्राणांक करतो. काय बोलताय तुम्ही? तू कल्पना नाहीस ना? तू कल्पना नाहीस ना? माझी निर्मला आहेस ना? माझी निर्मला. मला का करते? मला का करते? मला का करते? आपल्या आज्याला का करते? निर्मला यापुढे विराच्या आज सर्व काय करा. विराला करणारा माझा विकास शांत कर. ये निघू. ये विराने दरम्यान माझा विकास शांत कर. ये जीप खराब करून टाकीन. मी खराब जात आहे तुमची. प्रेमाच्या गुळगुळ गटरू करून शहर बाजार तू कोटी वर्षांच्यावर प्रताप केलीस माझी. माझा विश्वासघात केलास तू. माझा विश्वासघात केलास तू. आणि विश्वासघात करायचा काय काय नाही केलं. केलं नाही करणार नसता. घरा करायचं तिचा मी माझा विश्वासघात केला. असं काय केलं तुम्ही? तुम्ही माझ्या बोलू नका. एका मालकाच्या वर्तनाचा जबाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही आपल्या पहिलीने वागा. अण्णा अण्णा तुम्ही विचारू शकता. अरे पण जीव घेण्यासारखं तिने काय केलंय? काय केलं? जरी खोटं बोलून आमचा अपमानच केला. खोटंच नाव सांगितलं. अण्णा अण्णा तुम्ही सांगा यांचं नाव काय? कल्पना बाई. खोटं खोटं तुम्ही सारे खोटे. तुम्ही सारे खोटे.
माझी निर्मला पुण्यात राहत होती त्यावेळी. पुण्याहून ती मला नेहमी पत्र पाठवायची. पण पुण्यावर एक भयंकर आपत्ती आली. कुठलंच मुळे धरण फुटलं. तिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. सुंदर पुणे शहर उद्ध्वस्त झालं. त्याच्यात माझ्या आशा आकांक्षा उद्ध्वस्त झाल्या. अण्णा 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 माझं सौख्यमय स्वप्न पाण्याच्या वगैरे वाहून गेलं. तू करून तू माझी निर्मला नाहीस ना. मग माझी कथा आहे तुला करून येतंय. तू रडायचं नाटक करते. नाटक नाटक हो 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 तुम्ही सारे नाटक करत मला वेळेचं बसवत आहे. पण मी बसणार नाही. मी बसणार नाही. तुम्ही साऱ्यांची सोंग उघड करेन. हीच माझी निर्मला हीच माझी निर्मला. अण्णा अण्णा ही बसवते. अण्णा अण्णा ही बसवते बसवते अण्णा. सिद्धू ए सिद्धू काय माहिती तुला? निर्मला पाहिजे. नाही ना मग कशाला मध्ये मध्ये बोलतात. मग काळानंतर कळलं मला माझी निर्मला जिवंत आहे. माझी निर्मला जिवंत आहे. मी माझ्या निर्मळाशी जात होतो. माझी निर्मला जिवंत आहे. 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 तुला त्रास दिला केवळ तू माझ्या प्रेमासाठी आपला प्राण धोक्यात घालते. मी तू जाणार तर नाही. साहेब मी तुम्हाला वचन देईन. मग माझ्या प्राणाचं काही झालं तरी मी मागं नाही घेणार. निर्मलाबाई तुम्हाला आता फार मोठं जबाबदारीचं काम पार पाडायचं आहे. डॉक्टर हो माझं नाव कल्पना आहे. मी विसरलं की काय? आता तुम्हाला एक तुमचं नाव विसरलं पाहिजे. यापुढे अजयची निर्मला व्हायचंय तुम्हाला. कारण अजय तुम्हाला निर्मला समजत नाही. अजयच्या जीवन नाटकात निर्मलाची भूमिका वठवायची आहे तुम्हाला. आणि तुम्ही ती योग्य प्रकारे वठवाल अशी माझी खात्री आहे. तुम्हीच अजयला सुधारू शकाल. अजयच्या वेळेत जीवनात तलाठी देऊ शकाल. माझ्या प्रयत्नांना यश येईल. अजय सुधारेल. पण डॉक्टर टेलिफोन आला. हो ना डॉक्टर साहेब. डॉक्टर मला हे प्रेमाचं नाटक करायला जमेल का हो? का नाही? वेळ आल्यानंतर सारं काही समजून कराल. एक प्रश्न विचारू का? विचारा. म्हणजे माझं पूर्व आयुष्य तितकंसं चांगलं नाही. मी एक हीन कुलुत्पन्न समाजाच्या दृष्टीने नायकिणीची मुली. हे सगळं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं. बर पुढे. पण जर का हे अण्णासाहेबांना कळालं तर काय म्हणतील ते? त्यांना फसवल्यासारखं नाही का होणार? हो पण तुमच्या वैयक्तिक जीवनाशी अण्णासाहेबांचा काय संबंध? तुम्ही इथे फक्त नोकरी करण्यासाठी आलात. हे खरं आहे. पण विजय हल्ली माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतो. त्यांना कळलं असतं का माझं पूर्वचरित्र? खरे ना का? साऱ्यांना जरी कळलं तरी काही बिघडत नाही. एका वेड्या माणसाला सुधारण्यापुरतं कर्तव्य आहे तुमचं. तुम्ही आपलं कर्तव्य पार पाडा म्हणजे झालं. आणि यदा कदाचित तशीच वेळ आली तर अण्णासाहेबांची समजूत करेन मी. पुन्हा जाऊ टेलिफोन. मॅनेजर एक व्यापारी मित्र आला भेटायला. ताबडतोब बोलावलं. बरं मी चालतो. अहो थांबा अण्णासाहेब. मी येतो तुमच्या बरोबर. कल्पना आय मीन निर्मलाबाई आपण त्याचं काही कारण नाही. मी आहे तुमच्या बरोबर. चल येतो कल्पना.
निर्मला. मला आता निर्मला व्हायचं. एका निर्मळ बापाला त्यांचं मूल सुधारून एक थोर कर्तव्य बजावायचं. मला निर्मला व्हायचं. वाव वाव शाबास, बहुत खूप. काही मान कल्पना, तू तर जादूगिरी आहेस का? कल्पना, तुझ्या गाण्याची जादू काही और. कल्पना, तुझ्या मधुर बोलाच्या पुंगीनं माझ्यासारख्या विषयाने राग डोळायला लागला. मुली बैलाचं काय? वडील भावाबद्दल असं बोलणं शोभत नाही तुम्हाला. वा, फारच कळवळ आहे तुला. म्हणजे सहज विचारला, वेड्यावर प्रेम तर बसलं नाही ना तुझं. कारण प्रेम हे गांधील माशीसारखं असतं. तेव्हा आणि कुठे बसत आणि कधी कुणाचा कण करून चावं घेईल. माणसाला कधी देऊ नये. हे बघा विजय, मी इथे कोणावर प्रेम करण्यासाठी नाही आली. अजय यांना सुधारायचंय बस इतकंच. नक्कीच सुधारेल. तुझ्या सौंदर्याने वेगळाच काय, पण माझ्यासारखा बहायला तरुण देखील टाळ्यावर येईल. बोलतच काही बोलू नका. कळेल काय म्हणतो या कल्पना. एक शंका विचारायची वाटते. तू एक निर्वासित तरुण आहेस. आई, बाप, भाऊ कुणी नाही तुला. कुणी जवळचे नातेवाईक नाही. हे कळूनही विचारताय. हो, मुद्दाम विचारतोय. कल्पना कर की आमचा वेडा अजय दादा वेड्यातून बरा झाला तर तू जाणार कुठं? जगाच्या पाठीवर कुठे जग काही होत नाही पडली. बोलणं सोपं आहे, पण जगाची पाठ कुठेही जाण्यास सर्वमान्य नाही करतो. खास कळगाय डोळे असून खास कळगाय कोसळ एका भयंकर तुफानात गाळली जाते. त्याची चिंता व्हायला मी समजते. पण तुझ्या काळजीनं माझं काही मिळवलंय ना. कल्पना, तुझ्या सौंदर्यानं मन अगर गुणानं हा मनाचा मन कवडा तुझ्या चिंतेने मग्न होतो. अगणित संपत्ती आहे माझ्याकडे. माझ्याकडे मन तसा मालकी हक्क आले नाही. पण पुढे मागे केव्हा तरी येईल. असा मी करायला हरकत नाही. राहायला बंगले आहेत, फिरायला कार्स आहेत, मौज मजा करायला खूप पैसा. या सुखाची व्यथा जाणून घ्यायचं असेल तर त्याने हा आमच्या सुखाकडे पाहावं. पण श्रीमंती वाढलेला माझ्या तरुणाबरोबर लग्न केलं आज सुखाची गणिन होशील. हा कसाही बाहेर आले म्हणून तू नाही म्हणशील. पण श्रीमंतांची मुलं माझ्यासारखी वागत असतात. नाहीतर बापाच्या तिजोरीचा भार हलका कोण करणार? पण आता माझा मनाचा भार हलका करा. तुम्हाला वाटते तशी मी नाही. मी गरीब आहे पण प्रेमासाठी पैशासाठी प्रेमाचा विक्रय करणारी विक्रेती नव्हे. मी सुशिक्षित आहे. शहाण्या, तुम्हाला तरी असं बोलणं शोभत नाही. माझी विनंती लक्षात ठेव. फिरून या विषयावरती माझ्याशी बोलू नका. मला शांतपणा शिकवतेस? ठीक आहे, नजर फिरून गेलीस पण जाणार कुठं? शिकाराच्या शिकारीनं जर शिकार असता शिकार वाया जाईलच कशी. फक्त धनुष्याला तीर लावून तिरंदाजी करायचाच अवकाश आहे.
आता तुम्ही बाहेर जात होता. बाहेर जात होतो निर्मलेला शोधायला. सिद्धू सिद्धू निर्मला इथेच कुठेतरी आहे. तुला आवाज येतो? तुला आवाज येतो? तुला आवाज येत नाही? मला काय आवाज येत नाही. अजय बाबू अजय बाबू बास झाले की बास बास मला नाही बास मला नाही बास तुला होतोय तुला होतोय. जा 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 बोलतो ना जा. बोलत का नाहीस? तू नक्की आहेस का? नाही ना. मग या वेळेच्या कोणा ओरडून सांग ना की तू अजयची निर्मला आहेस म्हणून. पूर्वी तू किती मनमोकळ्याने बोलायचीस. तू रागाने काय पाहते तशी माझ्याकडे? मी काय गुन्हा केलाय का? नाही ना. पूर्वी तू मनमोकळ्या बोलायचीस. मला गाणं गाऊन दाखवायचीस. आता तू रागाने बघतेस माझ्याकडे. मी काही गुन्हा केला का? नाही. फक्त तुझ्यावर प्रेम केलं हाच माझ्यातून गुन्हा घडला. पण प्रेम करणं गुन्हा आहे का? नाही ना. मग तू बोलत का नाहीस? बोल ना निमू बोल. काय बोलू? पूर्वीचा तो समुद्र किनारा तू गायचीस. मी तुझ्याकडे पाहत राहायचो. आठवते ना तुला? हो मला सारं आठवतं. मग तू काय म्हणायचीस? मी म्हणायचे काय म्हणायचे मी? तुला नाही आठवत? वेळी पुढची तेव्हा तू म्हणायचीस चला जाऊया रात्र फार झाले. हो आठवलं. मग आपण तुम्ही म्हणायचं की चल जाऊया आपण. असं नाही. मग मी म्हणत असेल थांबूया थोडा वेळ. चंद्र मध्यावर राहिला नक्की जाऊया. हो खरंच. मग आपण मध्यरात्रीनंतर निघत असू. नाही असं नाही. तेव्हा तू आपलं डोकं माझ्या खात्यावर ठेवून शांत झोपी गेली असेल. हो ना? हो कारण तेव्हा माझं डोकं ठिकाणावर नव्हतं ना. पूर्वीप्रमाणे तू आताही माहिती ना. किती वर्ष वाट पाहिली तुझी. सारखं तुझ्याच नावाचं जप करत राहायचा. अण्णासाहेबांना वाटायचं मला वेळ लागले. डॉक्टरांना तसंच वाटायचं. मी वेडा आहे का? नाही ना. मग हे सारे लोक मला वेडा का म्हणतात? कारण त्यांना सगळ्यांना वेळ लागलाय. परवाच्या दिवशीचं गाणं म्हणशील किती गोड गाणं आहे ते. मला गाणं ऐकायचं. बरं पण एका आठवत. तुम्ही इथून उठा आणि पहिलं वर बसा. या बस. साजन स्पर्शाची जाणीव घोर भरली मन खुळी. या वीणाचे नचे भाव विलोरी मेंदिनी. शकुनाच्या मेंदिनी खुलली क्षण माझे खुलली मेंदिनी. हो शकुनाच्या मेंदिनी हसले रे क्षण माझे हसले रे. खुलले रे क्षण माझे खुलले रे. खुलले रे क्षण माझे खुलले रे. खुलले रे क्षण माझे खुलले रे. खूप सुंदर.
आवडलं ना? खूप आवडलं. बरं तुम्ही इथे बसा, मी चहा बनवते तुमच्यासाठी. हा जाऊ नकोस ना निर्मला, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो हार प्रेम, तुम्ही माझे प्रेमळ राजा आहात ना? बैस नाही ते बैस नाही नको, राहू द्या. बैस नको बैस म्हणतो ना. तुम्ही असं ओरडता ना, मला नाही आवडत. हा अरे तू रडतेस, रडू नकोस. तू रडायला लागलीस मग की मला पण रडू येतो. बरं ठीक आहे, मी नाही रडणार, पण तुम्ही असं मोठ्याने नाही ओरडणार ना? नाही ओरडणार. हे काय परत ओरडला? असं करत असेल तर मी निघून जाईन इथून. तू नको जाऊ, मी जातो. मी जातो. मी जातो. मी जातो. अहो ऐका साहेब, हेच म्हणतो. हो सुमा आता वयात आले आणि अजय असा वेडा झालेला. वेडा? मी वेडा? मी वेडा? मामा मामा कोणाला म्हटलं वेडा? कोणाला म्हटलं? बापरे, ती सॉरी होतीच वाटते. अरे अजय, अरे ती मला म्हटलं वेडा. अरे ही वेडा. नाही नाही, तुम्ही मला वाटलं वेडा, म्हणाला की नाही? अरे नाही रे. अरे तू शहाणा आहेस रे. माझ्या सुभाचं लग्न करणार आहे तुझ्याशी. मामा तोंड समोर बघा, बोला. तुमच्या समोरशी लग्न करायला मला काय वेळ लागला नाही. मी निमूसोबत लग्न करणार आहे. निमू करशील ना माझ्याशी लग्न? हो अण्णा ऐकलं, निमू माझ्याशी लग्न करणार आहे. मामा ऐकलं का? अण्णा आमच्या लग्नाचं मुहूर्त केव्हा झालंय का? पण मला वाटतं ह्या महिन्यात 40 तारखेला चांगला मुहूर्त आहे. कोणत्या वारीच्या तारखेला? आता ते पंचांगामध्ये पाहिलं पाहिजे. बरं पंचांगा खाऊन आम्हाला कळवा. बरं अजय, मला माडीवर जाऊ. रामाला येऊ मी? हो निमू माझ्याशी लग्न करणार आहे. निमू माझ्याशी लग्न करणार आहे. निमू माझ्याशी लग्न करणार आहे. निमूशी लग्न पाहताय का त्याच्याकडे? हो, विचार करतोय त्याला लागलं की मला. बरं चला बरं जेव्हा बघूया शांतपणे. चला हो पुढे. खायल्यासारखं वाटतं. मला तुझ्याशी नको असल्या विषयावर थोडं बोलायचंय. जरा कल्पना ना हे ठाऊक असूनही विचारताय? माहीत होत, पण नकली मुकाबला मला नावही नकली असावं असं वाटलं म्हणून विचारलं. तुझं नाव कल्पना आणि तुझ्या आईचं नाव काय? माझ्या आईचं नाव? तुम्हाला माझ्या आईच्या नावाचे काय कर्तव्य? त्याला एक तसंच कारण आहे. तुझ्या आईचं नाव बकुळा ना? नाही. हा? हो हो, तुम्हाला कसं माहित? तुझा पापाला बघ 56 गावचं पाणी प्यायला माणसाला विचारते. तुम्हाला कसं माहित? तुझा पापाला बडबडलेला सारं चरित्र ठाऊक आहे मला. अंधारातील पाप अंधाराच्या उजवीकडे नसतात. केव्हा ना केव्हा सूर्य उदयाबरोबर येतात ते. विजय, ती आई एक नायकी नव्हती.
ते खरं आहे का? नाही कोणत्या तोंडाला म्हणणार तू एक नायकिनीची मुलगी समाजानं उकेरावर पेरलेलं फुल समाजाच्या पापी वाट्या निर्माण झालेली आणि समाजाने तिरस्कार करणे तू एक पतिता नाही विजय, मी पवित्र नाही. माझी आई पवित्र आहे, निर्मळ गंगेसारखी पवित्र आहे. फक्त या समाजाच्या तुफानाला बळी पडली. या समाजाने तिला कलंकित म्हणून माती कलंक लावला. असं तुला वाटत असेल, पण सारा जग तुला ओळखतंय तू एक नायकिनीची मुलगी आहे. समाजाच्या श्रीमंतांच्या बैठकी रंगवण्याऐवजी त्यांची करमणूक करण्यासाठी पायात चाल वाजून नाचण्याऐवजी त्यांनी तुझ्या नोटा पाहून लाचाला सलाम करण्याऐवजी एका प्रतिष्ठानच्या घरी का गेले? एका वेड्या माणसाला सुधारण्यासाठी. त्या घरचे भाषण म्हणायला नाही विजय, नाही. इथे येण्यात माझी कोणतीच पापवासना नाही. अजय यांना फक्त सुधारायचं. अण्णासाहेबांना दिलेल्या वचनातून मुक्त झाले की मी कायमची निघून जाईल. नायकीच्या शब्दावर कुणी विश्वास ठेवावा? आजपर्यंत कोणीच विश्वास नाही ठेवला. माझी आई टाव मोडून सांगत होती मी पवित्र आहे, पण तिच्या ओरडण्याकडे कोणी लक्षच नाही दिलं. आणि तुझ्याही किंकाळ्या जगाच्या काळी लावून आढळायचं नाही. तुलाही तुझ्या आईप्रमाणे समाजाच्या तुफानावर पहिले पडावं लागेल. समाजाने निर्माण केलेल्या पापाच्या खाईत समाजात तुला लोटेल, जसं तुझ्या आईला लोटलंय. विजय, मी कुमारी मातेपासून जन्माला आले हे डॉक्टर सरनाईकाशिवाय दुसरं कोणालाच माहीत नाही. आणि ते कोणाला माहीत पडू नये अशी माझी इच्छा आहे. वाटतं होतं यापुढचं आयुष्य मानाने जगेल. सौभाग्याच्या तिलक माती लावून या नवीन जगात सौभाग्याने सौभाग्यवती म्हणून मिरवेल. पण नाही, माझ्या आईच्या पापाची भूत इथेही आली. त्या 4 भिंतीतही काळाची भेसूर पावलं बाजूला गेली. विजय, तुम्ही कोणाला काही सांगू नका. मी नायकिनीची मुलगी आहे याची वाच्यता कृपा करून कुठेही करू नका. तू बकुळी श्रीमंतांच्या बैठकी रंगवण्याच्या स्त्रीची मुलगी आहे. सारं जग ओळखतंय. याची व्याख्या न करण्याचा प्रश्न कुठे राहिला? अण्णासाहेबांनी यातलं काहीच माहिती नाही. मी एक निर्वास्त आहे इतकीच कल्पना आहे त्यांना. निदान घरच्या मंडळीत तरी कळून देऊ नका. मी ते अण्णासाहेबांना कळालं तर फार वाईट वाटेल होत त्यांना हे ऐकून. बर, नाही सांगणार अण्णांना. तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरंच? हो. धन्यवाद. तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे वाढवलं आहे. गेल्या वेळी लग्न करण्यास तयार झालो होतो मी, पण लग्न करून सुखाना संसार करायची लायकी नाही तुझी. मला नेमकं म्हणायचं काय? मला म्हणायचं पुष्कळ, पण सध्या एवढंच सांगू इच्छितो की तू माझी रकिली हो. जन्मभर आई सलामत राहशील. समाजाच्या निंदानेचा संपर्कही पोचायचा नाही. समाजाने उठवलेल्या तुफानाचा काळी मात्र परिणाम व्हायचा नाही तुझ्यावर. मी तोंड नाही समाजाच्या तुफानाला. फक्त तू माझी रकेली हो. नाही, कदापि शक्य नाहीये. मी पवित्र आहे. मी काही रकेल नाहीये विजय. मी रकेल नाहीये विजय. पण जग तुला कांद्याची गायकी समजतंय ना. विजय बाबू, कोण आहे नायकिनीची मुलगी? तुमची कल्पना बाई. कल्पनाबाई? नाही, हे काय सांगताय तुम्ही जगा वेगळं? कल्पनाबाई नायकिनीची मुलगी यावर कुणाचा विश्वास बसेल का? रातच्या चंद्राला कुणी सूर्य म्हणाल, चांदण्याला जर का ऊन म्हणाल, तुम्हाला खरं वाटेल का? मोरका म्हाताऱ्या, तुझे केस सुनाना पाहिलं झाले दिसत आहे. वैजय बाबू,
पांढरे झाले, पण तुमच्या परीस काही कुणाले पाहिलेत मी. जगाचा लई बरा वाईट अनुभव घेतलाय. आज 40 वर्ष गेली तिथं. एकूण एकाचा स्वभाव माहीत आहे मला. माणसाची फारच चांगलीच करता येते मला. शुद्ध राजासारखे आहे. कल्पना ही एक नायकिनीची मुलगी आहे आणि मी तिला माझी रक्कम देणार आहे. हे बाबू, अहो दारू पिऊन काय बडबडताय तुम्ही? काय बडबडताय ते बाबू? म्हाताऱ्या, तू फारच लापचीप करून बोलायला लागलाय. तू आमच्या घरचा गुन्हा नोकर आहे हे विसरलास का? मी तुमचा नोकर आहे. तुम्ही माझे माय बाप आहात. पण नोकर म्हणून कुणी वागवलं नाही मला. अण्णासाहेबांच्या मागे मीच तुमची आई झालो. तुम्हाला अंग खांद्यावरून खेळवलं, नाचवलं. सांभाळ केला तुमचा. आणि तुम्ही माझ्या मुस्कळात आणली. आपल्या बापाच्या मुस्कळात आणली तुम्ही. तुला काय जवळ वाटलं? जवळ नाही वाटलं, पण मनापर्यंत मी दुःख झालं. अण्णासाहेब कधी चार चुकून रागाने बोलले नव्हते. आपल्या संसारातील एक म्हणून माझ्याकडे बघितलं. याच मायेबाई इतर 40 वर्ष काढले. स्वतःचा संसार न टाकता तुमच्या संसारावर घाट इमानानं बघत राहिलो. अण्णासाहेबांचा संसार तोच माझा संसार असं समजलो मी. तुम्हा दोघा लेकांवर माये बावळी पतीच माया केली. एवढा पुढे तुला आमच्याबद्दल? वय जय बाबू, मी म्हातारा हात तुमच्या तन्नावर पोचलाय. तुम्ही माझे मालक जरी असला तरी मनामध्ये माझीच लेकरं समजली. म्हणून तुमच्याविषयी मुलगा होताय जय बाबू. पण आज माझ्या आनंदावर निकाला ठेवला तुम्ही. चालून शांत राग केली. हे काय मी सारे गप्प काय झालं? कल्पना बोलत का नाही? सिद्धू, तू रडतोस? तुझ्या डोळ्यात असू? आजपर्यंत तुझ्या डोळ्यात कधी असू पाहिले नव्हते. काय झालंय? अण्णासाहेब, बोल. का गप्प करायला? बोल बोल. सिद्धूच्या मी तोंडात मारलीये. काय काय म्हणाला? सिद्धूच्या तोंडात मारलीस? विजय, तू सिद्धूच्या तोंडात नाही मारलीस, माझ्या अरे प्रत्यक्षात शंकररावच्या बापाच्या तोंडात मारली आहेस तू. सिद्धू माझा भाऊ आहे. भावाच्या नात्याला वागवलं त्याला. अरे तू तुझ्या तोंडात मारलीस? काय केलं त्याने? सिद्धू मला उलट पुस्तक दिले. होय सिद्धू? काय विजयला? नाही अण्णासाहेब, सिद्धूच्या तोंडून कधी वाईट शब्द नाही निघायचा. पण विजय बाबू, कल्पनाबाईंना नायकिनीची मुलगी म्हणाले. नायकिनीची मुलगी? विजय, काय तर बघवलं नको. बरोबर नाही आहे. कल्पना ही एक नायकिनीची मुलगी आहे हे माझ्या एका मित्रानं सांगितलंय. अरे तुझे मित्र तुझ्यासारखे मावळे असतील. ते मावाले असोत अगर नसोत, कल्पना एक नायकिनीची मुलगी आहे. सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. इतकं सांगून खोटं वाटत असेल तर आहे इथं, विचारा तिला. होय कल्पना, तुझी आई नायकर होती का? अण्णासाहेब, तिला कुठे तोंड आहे? बापी माणसं आपलं पाहत आपल्या तोंडात झालं तर यांना. नाही अण्णासाहेब, मी पापी नाहीये. माझी आई पापी नव्हती. या समाजाने हा समाज पापी आहे. हो, ती आहे नायकिनीची मुलगी. मी एका उलटेच्या पोटी जन्म घेतला. समाजाच्या दृष्टीने खरं आहे, पण या पापी दृष्टीने बघितलं तर माझी आई पापी होती. पण ती नायकी नव्हती. नायकी नव्हती. या समाजाने तिला नायकी ठरवलं आणि मला नायकीची मुलगी म्हणून दूषण दिलं. नायकी 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 अन्न कोण म्हणतं माझी निर्मला नायकी? कोण म्हणतं? त्याचा इथले जीव घेतो मी.
निर्मला नायकिनीची मुलगी आहे. नाही नाही, तुमची निर्मला पवित्र आहे. कल्पना नायकिनीची मुलगी. जग कल्पनेला पापी समजते. कल्पना म्हणजे तुझी निर्मला. विजय बेचारा मध्ये मध्ये बडबड करू नकोस. चिंपूला सगळं कणकणीत. निर्मला पवित्र आहे. तिच्यासोबत लग्न करणार आहे. ऐका ऐका अण्णासाहेब, वेड्या माणसाचे शहाणे बोल. येडा येडा मला आवाजाने वागू नकोस. वेडा म्हणून सर्वसार करतो आहे. पुन्हा वेडा पुन्हा वेडा पुन्हा वेडा पुन्हा वेडा पुन्हा वेडा काम करावे. का सांभाळायचं तुला? जा गेली तुला क्षमा. जा तुझ्याकडून क्षमेची भीती नकोय. तू वेडा आहेस. वेडा वेडा हो वेडा. एक वेळ नाही 100 वेळा म्हणे तू वेडा आहेस. वेडा मला म्हणतेस वेडा मला म्हणतेस वेडा मला म्हणतेस वेडा. कुठे निघाला तुम्ही? घर सोडून चालले. घर सोडून जाणार तू? माया लावली होतीस पण तू मायेची माणसं दुरावत, पण त्यांची माया दुरावत. अण्णासाहेबांनी खूप माया केली माझी. तू आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलंस, पण आता हे मायेचं बंधन तोडावं लागेल. तुला जावं लागेल शिकून. कुठे राहणार आहेस तू? इथेच राहा पोरी. मी सांभाळ करीन तुझा. स्वतःच्या पोरीप्रमाणे वागली. मीठ बाजार आपण दोघं मिळून जाऊ. तुझ्या मनातून मायेची गंगा वाहते. किती मुळा सांभाळतेस तू. माझं मुलीप्रमाणे सांभाळ करशील. तुझ्यातली अर्धी भाकरीही देशील. या घरात माझं राहणं गैर झालं. माझ्यासारख्या मुलीने या पवित्र घरात राहणं अण्णासाहेबांना लांछनास्पद पडेल. त्यांची प्रतिष्ठा घाप होईल. अण्णासाहेबांना लोक उघड उघड विचारतात. नको नको ते तर्क लावतात. अण्णासाहेब संयमी. कधी एका शब्दाने त्यांनी मला विचारलं ते माझं मला कळायला हवंच नाही. मी इथे थांबले ते अजयमुळे. अजय सुधारले. वेड्यातून पूर्ण बरे झाले. माझं कार्य संपले. तर मला इथून जावं लागेल. मनात अवर्णनीय आठवणी साठवून जावं लागेल. खरंच का राहणार तू? हो शिदू, मी इथे नोकरी करण्यासाठी आले होते. माझी नोकरी संपली. शिदू, अण्णासाहेबांना नमस्कार सांगा. काळजी घे पोरी. कल्पना कुठे निघाले? घर सोडून चालले. कुठे जाणार? ते तिकडे नशीब नेईल तिकडे. जगाच्या पाठीवर कुठे ऐकेन आहे ना मी. जाते लाचारीने नोटा फेकलेल्या पाहून नाचण्यासाठी. पायात चाळ बांधून नाचण्यासाठी. इकडे बस. तुम्ही माझ्यावर अनेक उपकार आहेत. तुला तोडीमोड किमतीची नायकी निघून देणार नाही. तुझे माझ्यावर अनेक उपकार आहेत. तुम्हाला नवजीवन दिलं.
तुलाही नवजीवनाचा मार्ग दाखवून माझ्या जीवनात जीवनसाथी म्हणून स्थान देणार आहे तुला. अशी संभ्रमात पडू नको. लग्न करणार आहे मी तुझ्यासोबत. तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात? शिदू ऐकलं असतं ते लग्न करणार माझ्याशी. शिदू माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे. अरे देवा, आज मला एवढा आनंद होतोय की तो गगनातही मावत नाही. शिदू एकदा काय या कार्यातून मोकळा झालो की सुटलो बघा. काय घेऊया चालू म्हणजे दारुडून. काय हो मामा, युद्धाचं आमंत्रण आलं की काय? अरे युद्धाचं लग्नाचं मी लग्न करतोय. काय बोलता हो? गुडघ्यात मान येत असता गुडघ्याला पाशी म्हणून बोल्यावर चढणार की काय तुम्ही? अरे लग्न म्हणजे माझं लग्न करतोय. अच्छा. पण नवरा मुलगा शोधलात का? अरे तू असता दुसरा नवरा मुलगा शोधायची काय आवश्यकता? मामा, माझं लग्न केव्हा झालंय? काय तर विचारा की तुला हवं का? काय तिलो काय म्हणतोय अजय? मामा, आता आम्ही नोकर माणसांनी काय सांगावं? तुम्ही आपल्या अण्णाची विचार. अजय तू महत्वाचं आहे खरं आहे का? मला वाटलं तू वेळेतून सुधारलास म्हणून. अण्णा, मी वेळातून पूर्णपणे सुधारलोय. माझी वडिलांकरता ऐकून तुम्हाला वेळ लागण्याची पाळी येणार. मी कल्पनेसोबत लग्न करतोय. काय हो. काय म्हणाला? कल्पनेबरोबर लग्न करणार? ए कल्पना एक नायकिनीची मुलगी. हो, नायकिनीच्या मुलीशी लग्न करतोय. आणि अण्णा, मला हेही पटतंय आपल्या घराण्याची प्रतिष्ठा कमी होईल. पण कल्पनेसारख्या भोळ्या भावड्या स्त्रीला मी समाजाच्या पापी लफड्यात लोटणार नाही. अरे समाज तिला खाऊ दे अगं घेऊ दे त्याची काळजी राजाला. तिच्या आईनं प्रणयाची गुलाबी पुष्प गुंताना तिच्या भावी आयुष्याचा विचार केला होता का? आपल्या बाळाला नरक एकदा बघावे लागतील याची तिला जाणीव नाही. शरीर सुखाच्या सुखासाठी स्वर्ग सुख मुक्ताना आपल्या बाळाला नरक एकदा बघावे लागतील याची तिला जाणीवच झाली नाही. मामा, थांबा. यापुढे एक शब्द बोलू नका. तुमचे जहरी विषारी शब्द ऐकवत नाहीत मला. माझी आई पवित्र होती, निष्कलंक होती. कशी सती सावित्रीचा अवतारच होती ना ती. अरे अजय एवढं बुद्धिमान मुलगा आणि नायकिनीच्या मुलीशी लग्न करणार? काय हरकत आहे मामा? कल्पनेने मला नवजीवन दिलंय. तिचे माझ्यावर अनंत उपकार आहे. त्या उपकारची भेट तो अशा प्रकारे करणार आहेस का? विजय करतो चांगलं नाही. कल्पना तुला आठवतोय गेल्या वेळी तुला एक वचन दिलं होतं. ज्यावेळी माझा अजय वाटतो सुधारेल त्यावेळी जे काही मागचे ते आनंदाने देईल असं म्हणालो होतो. आज त्या वचनाची भेट करणार आहे. सांग किती संपत्ती हवी तुला? जन्मभर पुढे इतकी संपत्ती देतो. शिवाय राहायला बंगलाही देतो तुझ्या नावे. माझी संपत्ती वेगळी आहे. कदाचित ती तुम्हाला नाही देता येणार. अजयला तू आपला जोडदार करणार आहेस ना? तुझ्या दृष्टीनं योग्य आहे. आमच्या दृष्टीनं आमच्या हिताकडे पाह. आजपर्यंत समाजात मानाने वावरलो. किंचितही समाजापुढे मान झुकवली नाही. आणि तुझं लग्न जर अजय बरोबर केलं तर समाज काय म्हणेल? लोक माझ्या अमृत खोबरं करून वाटत सुटतील. जाणून बुजून तुझ्या हाताळीत आहे. मला कळतंय एका शापापासून तुझा उद्धार होणार आहे. पण तुझ्या त्या उद्धारातून आमच्या घराण्याला बदनामीचा शाप कायमचा लागणार आहे. कल्पना, अजयला तू विसरून जा आणि कुठेतरी सुखा समाधानाने राहा. बरोबर आहे अण्णासाहेब. मिनमिनतात काजलाने चंद्राची हाव का धरावी? येते प्रेमाने निरोप द्या माझा. आशीर्वाद द्या मला. मी पण येणार तुझ्यासोबत. अजय होय. एकदा कल्पनेला माझी म्हटली की शेवटपर्यंत माझीच राहील. आणि तुमचा विरोध असेल तर मी पण हे घर सोडून जातो. अण्णासाहेब, अहो कसला विचार करताय? त्यात की त्यांच्या लग्नाला सहमती. लोक असतील फार तर 2 दिस म्हणून तुम्ही त्यातली घाबरून वागताय. मागं अजय बाबू विमानं पासून येणं आलं होतं. तो प्रसंग फिरून आलाय. तुम्ही त्यांचं मन दुखावताय. फिरूनची बाबू येणं होती. त्यांच्या सुखाबरोबर तुमचं सुख नाहीचं होईल. नाही शिव, मी अजयच्या तुकाळ येणार नाही. काय नायकिनीच्या मुलीशी लग्न लावणार कल्पना एक नायकीन? कोण म्हणतं मी नाही केलंय? समाज म्हणतोय. मूर्ख आहे हा समाज.
समाज म्हणतो आहे ते खोट आहे. अरे समाजाच्या दृष्टीने खरं आहे, कारण समाजाला मला नायकीनच बनवायची. पण माझी आई नायकीन नव्हती. माझी आई नायकीन नव्हती. या समाजाने तिला नायकीन ठरवलं. नायकीन म्हणून, वेश्या म्हणून दूषण दिलं. ती श्रीमंतांच्या बैठकीत गाऊ लागली होती, कारण पोट भरण्याचं तिच्याकडे एकमेव साधन होतं फक्त गायन. पण कधी तिने स्वतःचा शील भ्रष्ट नाही केलं. त्यावेळेस ती मुंबईला राहिलं होती. मुंबईमध्ये शेजारी एक गृहस्थ राहत होते. त्या गृहस्थांवरती माझ्या आईचं प्रेम होतं. त्यांचंही होतं म्हणा. त्यांनी लग्नाचं वचन दिलं होतं माझ्या आईला. पण तो नराधम माझ्या आईचा कौमार्य नष्ट करून निघून गेला. माझ्या आईला वाटसातून उठवलं त्या माणसाने आणि माझ्या आईला वाटलं तो येईल मी त्याच्यासोबत लग्न करेन, या जगाला ओढून सांगेन की माझ्या गर्भात वाढणारा बाळ त्याचं आहे म्हणून. पण तो आत्मघातकी काय आला नाही. बिचारी उग्रात पोर घेऊन जगाच्या निंदा नालच ती सहन करत होती. पण तिने कधी बालहत्या नाही केली. स्वतःला पवित्र समजत होती. पण हे सगळं ती कोणाला सांगणार, कोण तिचं ऐकून घेणार होतं. जगाच्या निंदा नालच त्या सहन करत तिने दिवस काढले. मग या सगळ्याला कंटाळून ती मुंबई सोडून पुण्याला निघून गेली. 8 महिन्याचं बाळ घेऊन पोट भरण्यासाठी भणंग भिकाऱ्यासारखी रस्त्यावर फिरत होती. आणि त्या अवस्थेत तिला एक वृद्ध गवया भेटली. दया आली होती. मग त्याने तिला पोरीप्रमाणे सांभाळलं. तिला गाणं शिकवलं. आणि मग माझी आई श्रीमंतांच्या बैठकीत गाणं गाऊन आपलं पोट भरू लागली. पण नंतर हळूहळू तिला हे सगळे समाज नायकी म्हणून बोलू लागले. आणि माझ्याकडे नायकीची मुलगी म्हणून बोट दाखवायला लागले. अशी निंदा नालच ती सहन करता काही वर्ष निघून गेली. मग पुण्यावर एक भीषण आपत्ती आली. ते पांचाचं पूल आहे ना, ते धरण ते फुटलं. सगळीकडे हाहाकार बसला. सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. आणि त्याच प्रसंगात माझी आई या जगाच्या निष्ठुर बाजारात मला एकटे टाकून निघून गेली. मग मी थोडं सोडून मुंबईमध्ये राहण्यासाठी आले. मैत्रिणी तुमची जाहिरात वाचली आणि इथे आली. खरं तर डॉक्टर सरनाईकांनीच मला इथे आणलं. त्या संसारात रमून गेले होते. माझं पूर्ण आयुष्य विसरून गेले होते का? माझ्या आईच्या पापाची भूत इथेही आहे. आता तुम्ही सांगा अण्णासाहेब, मी नायकीन आहे का? माझी आई बकुळा नायकीन आहे का? आईचं नाव बकुळा? हो. बकुळाची मुलगी का? हो, बकुळाची मुलगी. थांबा, माझी आई बकुळा. तुझी आई? तुझी आई? तू बकुळीची मुलगी का? बकुळाजीला तुम्ही सगळे नायकीन म्हणता. बकुळा नायकीन नाही. तू नायकीनची मुलगी नाही. क्षमा कर या कर्मछांडा नरकोशीला. मी तुझा केसाचा गळा कापला. काय म्हणताय? पण माझी मुलगी आहे. तिला सून करून घ्या.
बहिणीचं वचन पूर्ण होईल. अहो पण मी तुमची मुलगी आहे, हे कसं काय तुम्ही पुराव्यासाठी देऊ शकता? अरे खरोखर कल्पना माझीच मुलगी आहे. तिला आपली सून करून फसवलं नाही. खूप प्रेम होतं ना तुझ्या आईवर माझं. आम्ही दोघं लग्न करणार होतो, पण अचानक युद्धाचं आमंत्रण आलं. नोकरीवर रुजू होणं कर्तव्य होतं म्हणून तसाच निघून गेलो. बकोऱ्याला न सांगता काहीही न भेटता निघून गेलो. 1.5 वर्ष युद्धाच्या धामधुकीत घालवली. युद्ध खेळत असताना मुल्या मावल्या बकरीची मूर्ती डोळ्यासमोर येत होती. मित्राची नजर चुकून जसा जसा अश्रू ढाळत होतं तिच्या आठवणीनं. माझी बकुळा काय करते? तिने जीव तर दिला नसेल ना? अशा तरतर काढली जीव उठून जात असेल. रात्री रात्र तिच्या चिंतनात जागून काढल्या. कोणी लग्न केलं, बकुळेला विसरण्यासाठी लग्न केलं. मुलं बाळ झाली, संसारात रमून गेलो आणि बकुळा कायमची मनातून निघून गेली. तुला प्रथम पाहिलं मला निराळाच भास झाला. मूर्ती म्हणतं बकुळेची मूर्ती तुझ्या ठाई दिसू लागली. बकुळेची तीव्रतेने जाणून झाली. कल्पना माझी मुलगी आहे, तिला सून करून घ्या तुम्ही. अजय, अरे अजय घरात माझी मुलगी आहे, तिला आपली म्हणालायस ना, मग तिला अंतर देऊ नको. आपे हे अशक्य आहे. तुमच्या मुलीचं अजयबरोबर लग्न होणं शक्य नाही. तू काय म्हणताय? सत्य ते सांगतोय. कल्पना ही एक नायकिनीची मुलगी आहे. हो माझी मुलगी आहे ती. पण जग तिला नायकिनीची मुलगी समजतोय ना. कल्पनेला घरात सून घेऊन घराच्या नावाला खाली बसणार नाही मी. आमची प्रतिष्ठा केवढी. बिचारी लहानपणी पहिली माझी पोर. कल्पनेचं भावी आयुष्य कसं जाणार याचा विचार प्रणयाचे गुलाबी पुष्प गुंताने करायला होता तुम्ही. तेवढा आधी होता म्हणजे तुम्हाला. कारण त्यावेळी प्रणय धुंद झाला होता, यवनांच्या मस्तीत मस्त झाला होता. शरीर सुखाच्या सुखासाठी स्वर्ग सुख उपभोगताना आपल्या बाळाला नरक यातना भोगावं लागेल याची जाणीव होती तुम्हाला. आता कल्पनेबद्दल फार ते येते का? कारण आता तुमची मुलगी आहे ती. पण काही वेळापूर्वी या मुलीला नायकी म्हणून झिडकावत होता. धुंद प्रणयात निर्माण झाले निर्माणाचं पूर म्हणून पाजल तोडत होता. आणि आता माझा पोटचा डोळा आहे होतो. आता तुझ्या पोटी दया पण झाली का? माझा पोटचा डोळा आहे होतो. आपे आपल्या मुलीला घ्या आणि निघून जा इथून. साहेब हो, उभ्या आयुष्यात असले गैर शब्द ऐकले नव्हते तुमच्या तोंडून. बरा भगवान घेईन. आम्ही म्हणजे काय म्युन्सिपाल्टीचा कचरा वाटलं. एकदा आम्ही वाटतं सांगतो, आणि गेला तरी चालेल. पुन्हा येणार नाही इथं. चल मुली. अण्णा मी पण जाणार यांच्यासोबत. खबरदार पुढे पाऊल टाकशील का? अण्णा साहेब, अहो काय एवढं कातावलंय? नाही, मी तुम्हावर रागवलो नाही. आजच्या ह्या निर्दयी समाजावर रागवलोय. आज समाज असा ठाकरे मामा सरकार दूरतोंडी प्रमाणे वागतोय. या समाजावर रागवलोय मी. ठाकरे केवढा मोठा सामाजिक गुन्हा करता आहात तुम्ही. तुमच्यासारख्या नकलचुकी मुले कल्पनेसाठी कित्येक बालका समाजाच्या रूढीबांधकाने चिरडी जातात. का अशा बालकांना जन्मले तुम्ही? अशी उघडपणे जन्मलेली बालके टाव करून ओढत असतात. का व्यर्थ जन्मले जगी, का व्यर्थ जन्मले जगी. काय नेमकं त्याच्याप्रती समाजावर उठतात? काही नाही. कारण समाजाने त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं केलेलं असतं. मग कल्पनेसारख्या तरुणी अनैतिक मार्गाने चुकतात. कोण आहे सर्वस्वी आवाज त्यांना? तुम्ही की तुमच्याच आवाज सारखा आवाज राहा समाज. खरा अण्णासाहेब, माझ्या चुकीबद्दल योग्य पाहिजे घेणार नाही. चल ते घेऊन चालला पाहिजे तुझे. काय म्हणाला? कल्पना दिसताना काय नाही म्हणजे हो, या आनंदाच्या भरात मी पण एक मोठी चूक केली की हो. असली रे.
अहो समजांचा तोड गोड करण्यात साखर घेऊन गेला लवकर घेऊन ये जा. तुम्ही पण अण्णांच्या पाय पडून घ्या. तुम्ही पण या. या बहिणी सुखीला. मंगल सावधान. साखर? अरे साखर कशाला? आज साखरेपेक्षाही तोंड गोड झालंय. तोंड गोड झालंय माझ्या प्रयोगाला रिझल्ट चांगलं का? आगला चांगलं झालंय मला. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अजय. बरं का अजय, तुला मला नाकर सांगू नको का?